पूरा डोंगर फोड़ के बनाया ना ये सब। बाप रे। राजधानी थी ना ये। हाँ, अभी आपण दौलताबाद विलेज में ना। अगोदर दौलताबादचं नाव देवगिरी होतं। देवगिरी दौलताबाद किल्ला, देवगिरी फोर्ट, इधर से एंट्री ना। छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्टेशन पासून 17 किलोमीटर अंतरावर देवगिरी फोर्ट आहे। एलोरा केव्जला जाताना रस्त्यामध्ये हा किल्ला लागतो। फॉर इंडियन ₹25 पर पर्सन आणि फॉरेनरसाठी ₹300 पर पर्सन तिकीट आहे। आता सध्या आम्ही देवगिरी फोर्टवर आलोय। आता आम्ही आलोय मध्ययुगीन काळातील सर्वात ताकदवर आणि रहस्यमय किल्ल्यावर। किती मजबूत दरवाजा आहे हा। ह्या किल्ल्याची निर्मिती 12व्या शतकात राजा भिल्लम यादव यांनी केलेली। सध्या आम्ही देवगिरी फोर्टवर आहे आणि या किल्ल्याची खासियत अशी आहे की ह्या किल्ल्याला कोणताही शत्रू जिंकू शकला नाही, कारण याची Z+ सिक्युरिटी। इथे सरस्वती विहीर। ह्या किल्ल्यावर यादव, खिलजी, तुगलक आणि मुघल या शासकांनी राज्य केलं आणि इथे व्हिजिट करण्याचं टायमिंग सकाळी 9 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आहे। किल्ल्यामध्ये प्रवेश केल्यावर तुम्हाला समोरच चांद मिनार दिसेल। कोचेरी बिल्डिंग भारतात दिल्लीच्या कुतुब मिनार नंतर हा सर्वात मोठा मिनार आहे, चांद मिनार। इकडे लेफ्ट साईडला भारत माता टेम्पल आणि हाती टँक आहे। तर आम्ही भारत माता टेम्पलला गेलो नाही कारण टाइम खूपच कमी होता। हाती टँक, इथे हातींना पाणी पिण्यासाठी हौद तयार केलेला आहे। चिमणी ना ती, चिमणी बघायलाच नाही भेटत रे मुंबईत। आणि ही शाळेतली लहान सुंदर मुलं किल्ल्याचा एन्जॉय घेताना दिसत आहेत। चांद मिनार ही 3 माळ्याची इमारत आहे आणि याच्यात एकूण 230 पायऱ्या आहेत आणि याची उंची 210 फूट आहे। खूपच भव्य आणि खूपच उत्कृष्ट आहे चांद मिनार। हा किल्ला महाराष्ट्रातील 7 आश्चर्यांपैकी एक आहे। इकडे शाळेतल्या मुलांची पिकनिक पण आली आहे देवगिरी फोर्टला। जर तुम्ही समोर बघाल तर हा किल्ला 3 स्तरांच्या 4 भिंतींनी घेरलेला आहे। त्याला कोट म्हणतात, ज्यांची नावे आहेत अंबेलकोट, महाकोट आणि कालाकोट। आणि किल्ल्याच्या आतमध्ये प्रवेश केल्यावर तुम्हाला खूपच असा भव्य लोखंडी दरवाजा बघायला मिळतो। त्या काळात देवगिरी हा साहित्य आणि कला क्षेत्रामध्ये खूपच उंचीवर होता। हे घुमावदार रस्ते किल्ल्यावर चढत असताना दुश्मनांचा वेग कमी करत असे आणि ते सैनिकांचा पहारा असे। ते हा परत एक एंट्रन्स आहे। इथून सरळ पुढे चालत गेल्यावर चिनी महल आहे। समोर तुम्ही बघू शकता चिनी महल, ही त्याची इन्फॉर्मेशन दिलेली आहे। तुम्ही व्हिडिओ पॉज करून बघू शकता। आता आम्ही ती जी वरती आहे जी तोफ ती बघायला चाललोय। ह्या बुरुजावर एक तोफ ठेवलेली आहे, तिचं नाव मेंढा तोफ आहे। ह्या तोफेचा एक भाग मेंढाच्या तोंडासारखा आहे, सो म्हणून याला मेंढा तोफ असे बोलले जाते। ह्या तोफेवर लिहिलेलं आहे किल्ला शिखन तोफ, म्हणजे किल्ला उद्ध्वस्त करणारी तोफ। काय सुंदर दृश्य आहे, इथून खूपच सुंदर दृश्य बघायला भेटतं आपल्याला। देवगिरी फोर्ट
तिकडे तो गडाच्या बाजूने तलाव केलेला आहे. तिकडे जहरीले साप आणि मगर असायचे, जेणेकरून शत्रूला येण्यास प्रॉब्लेम व्हायचा. मी आता इथून चांद मिनारला झूम करतोय त्याचं सुंदर दृश्य बघण्यासाठी. इथे 70 फूट रुंदीची आणि 80 फूट लांबीची खोल दरी आहे आणि हा इथे लोखंडी आणि लाकडीपासून बनवलेला पूल आहे. परंतु त्या काळात चामड्याचा पूल असायचा. शत्रू जेव्हा किल्ल्यावर आक्रमण करायचे तेव्हा हा पूल ओढून घेतला जायचा त्या काळात. आणि खाली दरीमध्ये मगर आणि विषारी साप असायचे. आणि हा तोच ब्रिज, तो शत्रू याच्यावरून जर एखादा शत्रू या ब्रिजवरून आला तर हा ब्रिज हा खेचला जात असे, जेणेकरून शत्रू मग त्या तलावात पडत असे. शाळेतली मुलं भुयारी मार्ग, तो पूल पार करून शत्रू जरी पुढे आला तरी त्याला पुढे भुयारी मार्ग फेस करावा लागत असे. आणि त्या काळात इथे खूपच अंधार असायचा. इथे अंधेरी मार्गाबद्दल इन्फॉर्मेशन दिली आहे जी तुम्ही रीड करू शकता. इथे आता उजेड दिसतो तेव्हा त्या काळात वरती छप्पर नसायचे, सो पूर्ण अंधार असायचा. भुयारी मार्ग आणि हा सगळा भूलभुलैया मार्ग आहे आणि किल्ल्यावर येण्यासाठी हा एकमेव रस्ता असायचा. आणि मी तुम्हाला आता व्हिडिओच्या माध्यमातून पूर्ण भूलभुलैया रस्ता दाखवतो. ते असे भूलभुलैया मार्गामध्ये खूप सारे दरवाजे असायचे, जेणेकरून शत्रू कन्फ्यूज होऊन जायचा की नेमके जायचे कुठून, आणि तेव्हा त्याच्यावर गरम तेल ओतले जायचे. भुयारी मार्गात आहे आम्ही आता. भुयारी मार्ग पण खरंच भूलभुलैयासारखा बनवला आहे. इथे आता सध्या लाईट लावलेले आहे, पण तेव्हा त्या काळात खूपच अंधार असायचा आणि शत्रू ह्या भूलभुलैया रस्त्यामध्ये भटकून जायचा आणि इथे जागोजागी सैनिक असायचे शत्रूंवर हमला करण्यासाठी. याची रचना पण बघा कशी आहे, फुल 90 डिग्री, म्हणजे शत्रूला येण्यास काहीच पर्याय नसायचा. ह्या खोल दरीमुळे त्यांना समोरच्या मेन रस्त्यानेच किल्ल्यावर यावं लागत असं. भूलभुलैया मार्ग ज्यातून आताच आम्ही आले. या आजूबाजूला खूप सारे डोंगर्स आहेत, पण किल्ला बांधण्यासाठी हा मधलाच किल्ला निवडला, कारण की हा इतर किल्ल्यांपेक्षा एक सेपरेट किल्ला आहे सेंटरला. सो त्यामुळे मग इथे देवगिरी फोर्ट वगैरे त्याचं निर्माण केला. आणि ह्या सेंटरच्या किल्ल्यावरून आजूबाजूच्या डोंगरांवर आणि गावावर लक्ष ठेवायला सोपं जायचं. आता आम्ही परत भूलभुलैया मार्गात चाललो आहे. आता मी तुम्हाला त्याचा पुढचा रस्ता दाखवतो. या भूलभुलैया मार्गामध्ये 2-3 दरवाजे असायचे आणि शत्रू दोन्ही
2-3 दरवाजे पार करून एकाच ठिकाणी मिळायचे आणि ते आपापसातच एकमेकांवर हल्ला करायचे. भुयारी मार्गातून वरती किल्ल्यावर जाण्यासाठी हा एकमेव असले रस्ता असे आणि वरती आग लावलेली जात असे आणि त्यामुळे त्याच्या धुरामुळे शत्रू परत रिटर्न यायचा आणि खाली हवेच्या सर्क्युलेशनमुळे परत तो जाऊन खाली खोल दरीत पडायचा, जिथे मगर आणि साप त्याची वाट बघत असे. किती वरती हो अजून? बघा ती शाळेतली मुलं तोफेच्या इकडे. पोहड बंद झालेला आहे, 6 वाजताच बंद होतो. सगळे आता खाली जात आहे, आम्ही पण जातो आता त्यांच्यासोबत. आम्ही एवढं सगळं चढलो, फक्त तो शेवटचाच पॅच बाकी होता, तेवढंच राहिलेला फक्त. ठीक आहे, बघू नेक्स्ट टाईम. आता आम्ही परत जातो आहे, फोर्टवरून डिक्लाइन करायला सुरुवात करतो आहे आणि एक्झिट घेतो आहे आता. विचार करण्यासारखा आहे की एवढी सगळी संकटे पार करून एखादा शत्रू वरती जातच कसा असेल. आणि आत्ताच इथे या भुयारी बुलबुल्या मार्गामध्ये गुदमरल्यासारखं वाटतं. सो तेव्हा त्या काळात वरती काही छप्पर पण नसायचे आणि इथे पूर्ण अंधार असायचो. तेव्हा शत्रूंना खूपच संकट पार करावे लागायचे आणि त्यातच ते आपला प्राण गमवायचे. आणि स्टार्टिंगला भुयारी मार्गामध्ये इथूनच प्रवेश केलेला. सो आता इथूनच आम्ही आता एक्झिट घेतोय. आणि कृपया असे किल्ल्यावर आपली नावं लिहू नका, आपली संस्कृती जपा. भुयारी मार्गातून आम्ही जातोय रिटर्न एक्झिट टू दी देवगिरी फोर्ट. शोधू कुठार धावू कसर मीच स्वतःला पाहू कसर या मावळातून मावळून तू कधीच गेलार माझ्या राजा रे माझ्या शिवबार माझ्या राजा. लोकेशन प्लान दौलताबाद फोर्ट. आम्ही हे पूर्ण पार केलं, इथपर्यंत पण गेलो ह्या बुलबुल्यामध्ये. हे टेम्पलच्या इथं नाही गेलो, मग इथून त्यांनी सिक्युरिटी गार्डने बंद केलं. मग इथून आम्ही रिटर्न आलो परत. आता परत रिटर्न जातो. आता एक्झिट घेतो आहे. तिकडे ते गणेश टेम्पल आहे. दिस इज गणेश टेम्पल.
चला काका चला. आणि मला खूप आवडला हा फोर्ट. तुम्ही नक्की विजिट द्या तुमच्या फॅमिलीसोबत आणि फ्रेंडसोबत. खरंच खूप मस्त फोर्ट आहे. आता आम्ही जातोय परत रिटर्न. आणि आता आपण बघितला मध्ययुगीन काळातील सर्वात महत्त्वाचा आणि ताकदवर किल्ला, ज्याला जिंकण्यासाठी खूप साऱ्या राजांची इच्छा आणि स्वप्न होती. मोर मोर पिकॉक, देवगिरी फोर्टवर मोर. पिसारा फुलवत नाहीये तो, काय माहित कधी पिसारा फुलवणार. आता आमचा देवगिरी फोर्ट फिरून झाला. देवगिरी किल्ला खरंच खूप सुंदर आहे. तुम्ही नक्की व्हिजिट द्या तुमच्या फॅमिलीसोबत, तुमच्या फ्रेंडसोबत. आता सध्या आम्ही जातो आहे. आता आमची आम्ही रात्री बसने किंवा ट्रॅव्हल्सने जाईल शिर्डीला. चला तर मग भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्यू गाईज, बाय. आणि व्हिडिओला प्लीज लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. तिकीट घर 6 वाजता बंद केलं जातं. बाय.